ते मला ना आपण सरकारी याच्याबद्दल बोललो, तुमच्या पॉलिटिक्सबद्दल बोललो. व्यक्ती म्हणून आदिती तटकरे आता तुमचं तुम्ही म्हणतात पहिलाच टर्म आहे, नुकत्याच आमदार झाला आहेत. एक नॉर्मल आयुष्य किती मिस करतात? म्हणजे एक हे वय म्हणजे आय डोंट नो. मी तुम्हाला पूर्वी सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह बघायचो. आता नसतं. म्हणजे आता काही वेगळं अकाउंट तयार केलं आहे एखादं नाही, नाही, इनकॉग्निटो वगैरे असं अकाउंट अकाउंट. एकच आहे. मग सोशल मीडियावरती नसतात मग बघायला? काय सोशल मीडियावरती आता ॲक्टिव्ह नसतं, ते सोशल मीडिया मिस करतात की आता बरं वाटतं की वाटतं पण असं असावं काहीतरी आपण हे नाही, बाकी एक आहे ना, की मित्रमैत्रिणींसारखं. तुम्ही जर बघितलं ज्या वेळेला आमचे एक ग्रोईंग इयर्स होते ना, त्यावेळेला सोशल मीडिया, आत्ताचं सोशल मीडिया याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. टॉक्सिक झालं. खूप. आणि जसं मी म्हटलं ना सुरुवातीला, की 2014 मधले च्या आधी सोशल मीडिया हा कुठल्या आमदाराच्या, खासदाराच्या किंवा जिल्हा परिषद सदस्याच्या किंवा ग्रामपंचायत सदस्याच्या आयुष्यातला एवढा महत्त्वपूर्ण भाग बनेल नव्हता. हे कोणालाच माहिती नव्हतं. आज बऱ्याचशा वेळेला आपण सोशल मीडियावर कंपल्शन आहे म्हणून पण असतो आणि काही वेळेला आवड आहे तुम्ही म्हणून आहात पण की नाही आता असतो. सोशल मीडिया? मी आहे सोशल मीडियावर. आय एम क्वाईट ॲक्टिव्ह. मी सगळ्या रील्स, सगळ्या मीम्स, मी सगळ्या कमेंट्स वगैरे वाचत असते. ट्रोलिंगपेक्षा जास्त म्हणजे मला लाडकी बहीणबद्दल सगळ्यात चांगला मीम तुम्ही कुठला बघितला? आम्ही खूप मीम बघतो. मी सांगतो, मी कालच एक बघितला, मी खूप हसलो बघून. मी एक अशी लाकडाची बाहुली बघितली, त्याच्यावर लाकडी बहीण असं त्याच्यावरती लिहिलं होतं. आणि मी एक जी बघितली होती ही रक्षाबंधनच्या आधी मी एक बघितली होती की अशा 3 बहिणी आहेत आणि त्या 3 बहिणी मिळून त्या भावाचा सत्कार करत आहेत, कारण त्या तिघींचे त्यांनी लाडके बहिणीचे फॉर्म भरले म्हणून शाल आणि श्रीफळ देऊन ते सत्कार करत आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या मीम्स बघायला मिळत आहेत. काही वेळेला म्हणजे आता 3000चं ज्या वेळेला DBT झालं त्यावेळेला 3000चं DBT झाल्यानंतर महिला ट्रिपला चालल्यात अशी एक मीम आलेली होती. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या मीम्स बघत आहोत. सी ॲट दी एंड ऑफ द डे म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की सोशल मीडिया हा तुम्ही अपडेट राहण्याच्या दृष्टीने इतका महत्त्वपूर्ण भाग झालेला आहे. तुम्हाला लोकांच्या भावना कळतात ना, की भावना इव्हन कळतात. एक कुठल्याही त्या प्रकारे व्यक्त केला जातो, की रागात असेल, गमतीत असेल, पण तुम्हाला लोकांचं एक माइंडसेट लक्षात mindset येतं. तुम्हाला कळतं की काय चाललंय, काय ऑनगोईंग आहे, काय नाही आहे.